दुपारीच प्रेसच्या काही सहकाऱ्यांशी बोललो देखील. आपण सगळ्यांनी सर्वप्रथम वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. गरीब नगर हा जो काही भाग आहे हा वांद्रे पूर्व जे रेल्वे स्थानक आहे त्या स्थानकाच्या ज्या आपल्या रेल्वे ट्रॅक्स आहेत त्याला लागून असलेली वस्ती आहे आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील हा सगळा भाग आहे. पश्चिम रेल्वेला त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे वाढवायचं आहे आणि याकरता त्यांना ती जमीन हवी आहे. त्याकरता त्यांना तिकडे ट्रॅक्स बांधायचे, जादा ट्रेन सोडायच्या आहेत, वांद्रा टर्मिनसवरनं वांद्रा लोकल स्थानक जोडायचं आहे. या कारणाकरता त्यांना ती जमीन पाहिजे होती आणि ही जमीन रिकामी व्हावी याकरता गेले 9 वर्ष पश्चिम रेल्वे विरुद्ध गरीब नगर येथील रहिवासी असा खटला हा हायकोर्टामध्ये सुरू होता. त्या खटल्याचा निकाल आला. त्या निकालामध्ये हायकोर्टाने असे निर्देश दिले की ही जागा ही रिकामी करण्यात यावी आणि इकडचे एन्क्रोचमेंट हे काढण्यात यावे. परिणामी हायकोर्टाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण डेमॉलिशन तोडक कारवाई ही करण्यात आली. ही तोडक कारवाई ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली. आपले सुद्धा सगळे सहकारी तिकडे कालपासून उपस्थित होते. आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की ब्रीफ करायला, आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तिकडे होते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार करायचा, ही एक भाजपची जुनी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती परत एकदा त्यांनी प्रयत्न केला. जे काम हे रेग्युलर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होणार होतं, जे काम हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी होणार होतं, त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडनं करण्यात आला. आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून आता भाजपचा महापौर मुंबईत झालाय म्हणून डेमॉलिशन करण्यात आलं, आता मुख्यमंत्र्यांच्या वतीने हे डेमॉलिशन करण्यात आलं, मग ह्याच्यामध्ये काय बाबा शिवसेनेला म्हणजे आम्हाला आणि वरुण सरदेसाईंना धक्का लागला, हे असे काही काही व्हिडिओ तयार करून म्हणजे रोज आपण जर मुंबईमध्ये पाहिलं रोड वाईटनिंग करता, SRAच्या कामा करता, नाल्यांच्या वाईटनिंग करता दररोज डेमॉलिशन होत असतात. इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करताना आपल्याला ते करावं लागतं. यामध्ये आमची मागणी ही सरळ सोपी एवढीच होती की या संपूर्ण गरीब नगरमध्ये 2021 साली एक सर्वे झाला होता. तो सर्वे जेव्हा झाला त्यावेळी त्या सर्वेमध्ये जेवढ्या घरांचा सर्वे झाला त्या सगळ्या घरांना हायकोर्टाने सांगितलं की त्यांचे अधिकार हे अबाधित ठेवावेत, त्यांचे राईट्स हे प्रोटेक्ट करावेत. तिकडच्या काही रहिवाशांनी आमदार या नात्याने मला त्यांनी सांगितलं की सगळ्या घरांचा सर्वे झालेला नाहीये. 2021 साली जे तेव्हाचे आमदार होते, खरं तर ही त्यांची जबाबदारी होती की जर अर्धाच सर्वे झाला तर त्यांनी तो पूर्ण करून घ्यायला पाहिजे होता. पण ते काय तेव्हा काय निष्क्रिय होते, त्यांनी काम केलं नाही. आणि मग जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की विकासाला अजिबात विरोध नाही, वांद्रे पूर्व स्थानक हे स्वच्छ व्हावं. हे मी निवडणुकीला जेव्हा लढलो तेव्हापासून मी दिलेलं वचन आहे. मी त्यावर जितक्या वेळी विधानसभेत भाषण केलं प्रत्येक अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडलाय आणि वारंवार मी यावर बोलत आलोय. गेल्या आठवड्यामध्ये मी अश्विनी भिडे मॅडम यांची भेट घेतली. तिथे सॅटिस प्रकल्प राबवला पाहिजे याकरता मी प्रयत्न करतोय. त्यामुळे या प्रकल्पाला हा होतोय हे चांगलंच आहे. सर्वे झाला असता तर जसं बऱ्यापैकी जसं हायकोर्टाने 100 लोकांचे राईट्स हे अबाधित ठेवले तसे बाकीच्यांचे पण ठेवले असते. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी ही शासनाने केली असती, त्यांना घरं मिळाली असती. एवढा सरळ सोपा हा विषय असताना याला मुद्दामून धार्मिक रंग देणं, काल हिमॅन सारखे तिकडे किरीट सोमय्या जातात काय, बुलेट प्रूफ वेस्ट घालतात काय, तिकडे जाऊन उगाची नौटंकी बांगलादेशी घुसवले ना, अमुक घुसवले ना, तमुक घुसवले, या गोष्टींचा संबंध कुठे येतो? माझा प्रश्न असा आहे, जर हे लोक बांगलादेशी होते, आता तुम्ही यांची घरं तोडली आहे, कुठे गेले आता? ही जबाबदारी आता किरीट सोमय्यांची नाही. किरीट सोमय्यांनी बांगलादेशला साठी काही ट्रेन केली आहे, फ्लाईट केलंय, बस पाठवली आहे. बांद्रा हे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे. जर हे बांगलादेशी होते तर 12 वर्ष या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. हे लोक बँड्रामध्ये आले कसे हे कोण तपासणार? जर हे वांद्र्यातले मतदार आहेत तर यांना वोटर आयडी कशी मिळाली याची चौकशी तुम्ही करणार का? यांना वोटर आयडी ज्यांनी मिळवून दिले त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का?
ज्यांनी यांना आधार कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? या सगळ्यांकडे राशन कार्ड आहेत, त्यांना राशन कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? करायचं काही नाही. प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम काम होतं पश्चिम रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं. तेवढ्यापुरतं जर केलं असतं तर म्हणून आम्ही सुद्धा हायकोर्टाचा निर्देश होता, जेवढ्या लोकांना आपल्याला मदत करता आली ती आम्ही केली, जेवढ्या लोकांना पुनर्वसन आपल्याला करता आलं शासनाच्या धोरणानुसार ते करायला मी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे, मी ते करणार. मला काही ह्यांच्या धर्माच्या आणि नॅरेटिव्हच्या याच्यात जायचं नाही. प्रत्येक गोष्टीला आणि आज जो काही लाठीचार्ज झालेला आहे याकरता मला वाटतं कालपासून तिथे जे कोण अजितदादांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे लोकांची माती भडकवत होते यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. काल जे किरीट सोमय्या लोकांची घरं तुटत असताना मी तोडली करून आधीच त्यांना जे भडकवण्याचे धंदे करत होते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. म्हणजे एका बाजूला घरं तोडत असताना ज्यांनी लोकांची माती भडकवली, कोणी त्यांना प्रवृत्त केलं पोलिसांवर अटॅक करायला, या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. जर ती झाली नाही तर हे वारंवार संपूर्ण मुंबईभर महाराष्ट्रभर असंच होईल. उद्या जर कुठे दंगल घडली तर या दंगलीसाठी जबाबदार कोण हे सुद्धा पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. सरळ सोपी पश्चिम रेल्वेकडनं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करता होणाऱ्या कारवाईमध्ये हिंदू मुस्लिम बांगलादेश रोहिंगे संबंध कुठे येतो? मला वाटतं हा देखील एक प्रश्न आहे. आणि त्यामुळे निवडणुका आता झालेल्या आहेत, बीएमसीची इलेक्शन झाली, तुम्ही तिकडे तुमचा महापौर झाला, आता कामं करा ना. 3-3.5 वर्ष चांगली कामं करणार असू तर विरोधी पक्षात असून सुद्धा आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत. मांजरा स्टेशन तुम्ही अपग्रेड करणार आहात, माझ्या मतदारसंघात अपग्रेडेशन होतंय, मला देखील त्याचा आनंद आहे. तेवढंच आमची भूमिका होती. आज जी काय लाठीचार्ज तिकडे जेव्हा तेव्हा मी आदित्यजी असतील, जयंत पाटील साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या सोबत मंत्रालयामध्ये बैठकीला होतो. बाहेर आल्यावर काही पत्रकार बांधवांनी मला विचारलं, मी माहिती घेतली आणि मग मला जो काही सगळा प्रकार कळलेला आहे ह्याची सखोल चौकशी होणं हे गरजेचं आहे. तिकडच्या लोकांची माथी ही कोणी भडकवली? काल पहिला दिवस असताना मॅक्झिमम तोडक कारवाई ही काल झाल्यानंतर आज तर उरलेली थोडीशी होती. आज ही घटना का घडली? कालच्या रात्रीमध्ये कोणी त्यांची जाऊन माती भडकवली? कोणी तिकडे सोशल मीडियाचे स्टंट केले? कोणी तिकडे इंस्टाग्रामच्या रील बनवल्या? कोणी खोटे डिटेन होण्याची नाटकं केली? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. जे कोणी मतापोटी या लोकांची माती भडकवली की आम्हीच तुमचे वाचवणारे, हे या सगळ्यांची चौकशी होऊन त्यांना भडकवणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी अशी माझी भूमिका आहे. सर, याच्या बाजूला संग्राम खाडा देखील आहे आणि सोशल मीडियावरून सध्या एक चर्चा अशी सुरू आहे, एकीकडे ही कारवाई केली जाते, परंतु बहिराम पाड्यावर कारवाई केली जात का नाही? तिथे सुद्धा अशाच पद्धतीने 3 ते 4 माळ्याच्या मी परत एकदा तुम्हाला सांगतो, हे काय होतंय हा परत एकदा सगळ्या नॅरेटिव्हचा भाग आहे. मी सुरुवात कशाने केली तुम्ही ऐकलं असतं तर तुम्ही मला प्रश्नच विचारला नसता. हे का झालं? हा जो भाग आहे हा पश्चिम रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड प्रोजेक्ट करता त्यांना पाहिजे होता, म्हणून पश्चिम रेल्वेनी त्यांना नोटिसा पाठवल्या, नोटिसांना त्यांनी उत्तरं दिली, नोटिसांच्या विरोधात ते हायकोर्टात गेले, हायकोर्टामध्ये हा खटला चालला, खटला 9 वर्ष चालला, 9 वर्षानंतर त्याचा निकाल लागला आणि निकाला अंती ते डेमॉलिशन झालं. ह्याच्यामध्ये कोणी सुपर कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी नाहीये की बाबा हे तोडायचं आणि हे वाचवायचं, असा देश चालत नाही, असं कोणीही सांगू शकत नाही. आणि त्यामुळे हे का तुटलं किंवा हे का तुटलं नाही याची काही उत्तरं मी तुम्हाला देऊ नाही शकत, कोणीच तुम्हाला देऊ नाही शकत. एखादा जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्ट करता जे बाधित होते यामध्ये सुद्धा जर राज्य शासनाचा प्रोजेक्ट असेल तर इतर सर्वे होतो, आपलं एसआरएचं धोरण आहे 2011 पर्यंत त्या सगळ्यांकडे जर कागदपत्र असतील तर त्यांना प्रोटेक्ट केली जातात. ही सगळी जमीन ही केंद्र शासनाची असल्या कारणानं ते तिकडे लागू होत नव्हतं, म्हणून आपल्याला माहिती असते.